वापाळे संघ क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. या स्वतः फटका चांगला आहे, कडक फटका. चेंडू मात्र लॉंग बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. चौकार. युगायुगाचा गडकंधार यवन चाकरी करी सरदार. यावेळेस पाहता आपण अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त इथं मात्र मिळेल एक सिंगल. प्रतीक एक चांगला ऑलराऊंडर, ज्यांनी पहिल्या सामन्यात 83 धावा आणि 3 गडी बाद केले होते. त्यानंतर मात्र पाहतोय आपण या षटकामध्ये मात्र पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा खर्च करतोय. आणि समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय आपण बबलू. याच पाहता कडक फटका, काय सुरेख शॉट पाहतोय आपण बबलूच्या बॅटमधून. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जाणार हा दणदणीत चौकार. युगायुगाचा गडकंधार यवन चाकरी करी सरदार. होनी कुर्ता मराठा मर्दा, होनी कुर्ता छाटला शत्रूच्या भुजा. अहो छाटला शत्रूच्या भुजा. दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते आणि दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्याला 5-5 धावा इथे मात्र पाहायला मिळाला. कारण बबलू पाटीलच्या बॅटमध्ये एक चौकार, त्यानंतर बंटी पाटीलच्या बॅटमध्ये एक चौकार, एकूण धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 10. प्रत्येकी 4 षटकाचा सामना. प्रत्येक विषय पुन्हा एकदा अर्ध विकेट इथे मात्र मार्गस्थ होईल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टेपण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी झेल ड्रॉप बबलू पाटीलचा केला आहे. आणि असं वाटतं की माईस्फोर्ट वापरे संघाला हा भरपूर मोठा नुकसान देऊन जाऊ शकतो. आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, जयेश कडे चूक झाली आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या खेळाडूचा झेल ड्रॉप करू शकणार नाही. आणि आता मात्र कुठेतरी गोट्या आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवतोय की हरकत नाही, तुम्ही झेल सोडलाय, आता मात्र तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने इथे उभं राहायचं आहे, अजून चांगलं कार्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे हे सांगत असताना पावलांचा वापर, डान्सिंग ड्रॅग शॉट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. उगवला तारा टीव्ही हरला उगवला तारा टीव्ही. मित्रांनो, कुठलाही क्षेत्र असू द्या, तुमच्याकडे चूक होत असेल तर मात्र ती चुकीला माफी मिळणार नाही. आणि ते सांगत असताना आपल्या संघासाठी पाहतोय की बबलू पाटील जीवनदान मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं की एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेसपोर्ट कृषी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या बिनबाद 16 धावा. एक जबर सुरुवात पाहतोय आपण. आणि जीवनदान दिल्यानंतर मात्र काय सुरेख फटका पाहिला होता आपण. पुढे सस्ता साईड स्क्रीनच्या वरतून चेंडूला फेकून देतोय सुरेख षटकार. आणि षटकाने मात्र धावसंख्या जर पण पाहिली आपण आता मात्र एक दमदार सुरुवात पाहतोय विकी स्पोर्ट कोकच्या संघाची बिनबाद 16. ही सरासरी जर कायम राहिली तर तब्बल 64 आकडा पार करेल. इथून मात्र सहज हा संघ पाहतोय. नक्कीच पवार, नक्कीच मी तुझ्या माहितीसाठी या खेळाडूसाठी मात्र नक्कीच सांगेन की एखादा खेळाडू असा असतो की जेवढ्या स्पर्धा तो खेळत नसतो तेवढे मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड्स या खेळाडूने प्राप्त केलेले आहेत. तब्बल 66 मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड या खेळाडूने स्वीकारले आहेत. म्हणजे किती दर्जेदार हा खेळाडू आहे. आणि त्याच्या जीवनातील सर्वात मॅन ऑफ द सिरीज जे अवॉर्ड असेल तर मित्र म्हणेन जी त्याने बाईक मिळवली होती बल्लानीच्या इथे ठाकूरपाडा संघाला मात्र या संघाने पराभूत करून काय सेलिब्रेशन केलं होतं आणि त्यामध्ये हिरो ठरला होता बबलू पाटील. आणि मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र धाबांचा अगदी पाऊस पडत असणार, कारण पहिल्या या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा मात्र खूपच चांगली 55 धावांची त्यांनी इनिंग साकारली होती. आणि तिथूनच मात्र या इनिंगला सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे. एक षटकार, एक चौकार, 11 धावा आतापर्यंत नाबाच्या रूपाने खेळतोय. परंतु प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा विसरून चालणार नाही, कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 94 धावा पहिल्या मॅच मध्ये मात्र जोडल्या होत्या. इथे मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतोय बंटी पाटीलच्या माध्यमातून, परंतु कोणत्याही प्रकारे झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही. जवळपास जाऊन मिड ऑफला चेंडू मात्र लँड झालाय
तोपर्यंत एकच धाव इथे मात्र पूर्ण केली. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 17. दुसरे षटक मार्गस्थ आहे. प्रथमेश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक हाताळताना पाहतोय. इथून मात्र एखादा विकेट प्राप्त करावं लागेल गोलंदाज प्रथमेश याला. राईट आमोर विकेट समोर खेळण्यासाठी संघटनेका पाहतोय आपण. सॉरी बबलू याच पाहता सुरेख फटका पण हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फायनल बाउंड्रीच्या बाहेर फरार होईल. सीमा पार दमदार चौकार. वेळी जर एखादा संघ सरावासाठी गेला तर मात्र तो फलंदाजीकडे मात्र जास्त लक्ष केंद्रित करत असतो. एखादा गोलंदाज आपल्या गोलंदाजीकडे लक्ष केंद्रित करत असतो. परंतु क्षेत्ररक्षण हे डिपार्टमेंट सुद्धा मात्र फार इम्पॉर्टंट असतो. एखाद्या संघाला तुम्हाला पराभूत करायचं असेल एखाद्या स्पर्धेमध्ये तर परंतु या ठिकाणी वारंवार चुका पाहायला मिळतात. वापाळे संघाच्या माध्यमातून हा चेंडू खूपच छान आहे परंतु ऑफ ड्राय पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण आहेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय फलंदाज बबलू पाटील. आणि जिथं योगेश आतापर्यंत जर पहिला पण बबलू पाटील ज्या प्रकारे चेंडू आहेत त्याच प्रकारे ते मात्र फटकेबाजी करताना डाव्या चेंडू जर असला तर मात्र फ्लिक करतोय. त्यानंतर मात्र ऑफ साईडवर जर चेंडू असला तर ऑफ ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एका सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण विकी स्फोटक कोक्षे संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती आता मात्र 22. पुढचा चेंडू याच पाहता स्लॉक केलाय चेंडूला. प्लेसमेंट ठीक नव्हती. स्कोडलिक रिजनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 23. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल इथे मात्र पाहतोय आपण वापाळे संघाला. आणि कुठला गोलंदाज असेल तो मात्र इथं येऊन पहिला ब्रेक थ्रू संघाला मिळून देईल. नक्कीच विकेटची मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे कारण खेळपट्टीवर मात्र खूप चांगली पार्टनरशिप आता मात्र या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत आपण 23 धावा फरकावर पाहतोय. दुसरं षटक अजून प्रगतीपथावर 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी सुद्धा मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या दिशेने इथे मात्र चूक करणार नाही. क्षेत्ररक्षक होते आतिश आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी विकी स्फोटक कोक्षे संघाला. बबलू पाटीलच्या रूपाने फलंदाज बाद. करते हाती नंगी तलवार होऊन राणा कृष्ण बरसाया. हर हर करी दरिका पारी हर हर करी दरिका पारी उधळला राजाच्या फौजा अहो उधळला राजाच्या फौजा. वारंवार मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करत होते बबलू पाटील परंतु या ठिकाणी मात्र कुठेतरी एलिव्हेशन कमी झालं. बॅटच्या स्टिकरला जाऊन मात्र चेंडू स्पर्श झाला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि लॉंगाच्या खेळाडूने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. बबलू पाटील बाद होण्यापूर्वी पाहू शकता आपण 16 धावांचं योगदान दिलं आणि कुठेतरी मात्र सुटकेचा श्वास इथे मात्र सोडला असावा माहीस्फोट वापाले संघाने. कारण बबलू पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये त्यांना यश आलं. नवीन फलंदाज विशाल शिलार आणि इथे मात्र जबरदस्त लेंथ अगदी यॉर्कर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि चेंडूला मात्र सन्मान देतो. फक्त हलक्याने चेंडूला ग्लान्स केलं आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका धाबेसाठी 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 24 धावा. यानंतर जो पुढील सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल मितेश 11 कुरुन संघासमोर आणि आजचा जो पोल आहे त्यातून मात्र हा शेवटचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना असेल. त्यानंतर सेमीफायनल आणि मात्र मेगा फायनल आज आपल्याला या शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. या अगोदर 2 संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. पहिला दिवस गाजवला जयगड वापाले संघाने, कालचा दिवस गाजवला स्वराज्य 11 ढोले संघाने आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. रंजित उत्सुकता असेल की आजच्या दिवसाला टॉप 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल पण उत्सुकता असेल की हा सामना कुठला संघ जिंकेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय की 2 षटकाच्या समाप्तीनंतर जो आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावर प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी ते मात्र उभी करताना पाहतोय. धावसंख्या 24 प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी म्हणजे पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24. तर नवीन गोलंदाज इथे मात्र 3ऱ्या षटकाला सुरुवात करेल आकाश और तो विकेटने पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता परंतु पुल करण्याचा प्रयत्न केला होता बंटी पाटीलने परंतु या ठिकाणी चेंडू जमिनीच्या साईडने मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली. थोडीशी संत फेकी पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने 2 धावा सहजपणे इथे मात्र दोन्ही फलंदाजाने
पूर्ण केल्या. तर या आयोजनाला पंच पॅनल आणि कॉमेंट्री पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत बनीभाई आणि बडवायझर ग्रुप यांच्या माध्यमातून. तर बनीभाई आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करला माझा सन्मान देऊ शकला नाही आणि माझं सेलिब्रेशन अगदी ऑस्ट्रेलियन टाईल सेलिब्रेशन. कारण बंटी पाटील इथे मात्र माघारी परतावा लागतो दुसरा झटका विकी स्पोर्ट कुक्षे संघाला फलंदाज बाद. उगवला तारा टीव्ही लहरा गरजा शिवाजी राजा. चेंडू मूव झाला आणि मात्र दोन्ही पायांच्या मधून चेंडू जाऊन मात्र इष्ट्यांना या ठिकाणी स्पर्श करतोय. काय जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतो या ठिकाणी. खूपच छानपैकी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मध्ये आकाश माध्यमातून कारण थोडेसे दबावामध्ये होते. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिले तर भरपूर धाबा खर्च केले त्या गोलंदाज प्रतीक पाटीलने. प्रत्येक विषयाने 16 धाबा खर्च केला. परंतु त्यानंतर कमबॅक केला प्रतिमेशने 8 धाबा खर्च केला आणि त्याच्या प्रतिमेच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाजी साकारतोय आकाश. आणि जिथं पहिल्या षटकामध्ये जर पहिला पण 16 धावा असं वाटलं होतं किमान सरचा आकडा पार करेल, पण काय सुरेखा कमबॅक केली तर मात्र गोलंदाज प्रथमेश त्यानंतर मात्र आकाश एक जबरदस्त गोलंदाजी करताना पाहतोय. राईट आमवरती विकेट यावेळेस मात्र सफल झालाय. ऑन साईड कडे धमाका पाहतोय पण मात्र फायनली ला बीट करता येणार नाही. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 27. आतापर्यंत आकाशने 3 चेंडू मात्र ठिकाणी हाताळले, 1 विकेट प्राप्त केला आणि फक्त 3च धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. तर या छोट्या मूर्तीवर आता मात्र भरपूर अपेक्षा असतील. तर नक्कीच इथे मात्र विशालला मोठी कीर्ती करून दाखवावी लागेल. कारण प्रमुख फलंदाज इथे मात्र माघारी परतलेले आहेत. प्रयत्न तर तोच आहे परंतु फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतो. एकदा पूर्ण केली अतिशय वेगाने दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि काय वेग आहे. अगदी चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग. फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. तुमच्या बाटमध्ये जर पवार मोठे फटके येत नसेल तर तुम्हाला नक्की तर दुहेरी तिहेरी धाव घेणे गरजेचं आहे. स्ट्राईक रुटीनकडे गरजेचं आहे. त्यावेळी मात्र तुम्ही गोलंदाजावर प्रेशर टाकू शकता. विनंती करतोय की तुम्ही प्रत्येक चेंडू नंतर एकत्रित येऊ नका प्लीज. आणि जिथं बरोबर उल्लेख केला आपण क्रिकेटची लाईफलाईन म्हणून समजलं ते डबल सिंगल घेणं गरजेचं असते. आणि पाहिला आपण इथे मात्र बाउंड्री येत नाही तर चांगला क्रिकेट पाहिला पण या चेंडूवर ज्या प्रकारे चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू फक्त मेड्युकेट एजंटकडे गेला होता आणि त्यापेक्षा मात्र चांगला तालमेल या 2 फलंदामध्ये पाहतोय आपण. आणि या 2 रन्सचा सहज कंप्लीट धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29. याच पात्रा पुलचा फटका उडवलाय. जबरदस्त धमाका पाहतोय आपण. हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. ज्यावेळी विकी स्पोर्ट कुक्षी संघ संकटामध्ये असतो त्यावेळी मात्र विशाल शेलार मात्र ती संकट मोचकाची भूमिका नेहमीच पार पाडत असतो. आणि मात्र आता सुद्धा पाहिलं तर काय जबरदस्त या ठिकाणी पुलचा फटका पाहायला आपल्याला. शॉर्ट फुल चेंडू होता आणि मात्र काय जबरदस्त या ठिकाणी चेंडूला गुल केलं मिडविकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावांची संख्या आता मात्र पुढे जात असताना पाहतोय आपण 35च्या आकड्यावर. या षटकातील शेवटचा चेंडू पुलटा चेंडू आहे. ड्राईव्ह केला आहे परंतु या ठिकाणी ऑन साईडला 2 क्षेत्रशी आपल्याला पाहायला मिळतात. दोघांमध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र नक्कीच फरार झाला आहे. नशिबाच्या 4 धावा. प्रति षटका मागे जर सरासरी पाहिली आपण तर निश्चित 13 ची सरासरी तर मात्र कायम ठेवताना पाहतोय आपण. अंतिम षटकामध्ये निश्चित योगेश पाटील मी तर म्हणेन की 12 ते 15 धावा अजून जर धावफलकावर लावल्या गेल्या तर मात्र एक कट सामना चांगला रंगतदार पाहायला मिळेल. लक्षात घ्या एका प्रेक्षकाने मात्र झेल टिपला होता परंतु तो रिले झेल होता. कारण 2 प्रेक्षकाने मिळून तो झेल समाप्त केला आणि त्याच कारणाने मात्र हे पारितोषिक मात्र दिले जाणार नाही. तुम्हाला पारितोषिक हवं असेल तर मात्र एकाच प्रेक्षकाने मात्र हा झेल टिपावा लागेल. तर
आपण पाहू शकता या ठिकाणी धावसंख्या 39 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र मुन्ना इथे मात्र सज्ज होईल. मुन्ना यांचा पहिला चेंडूवर काय जोरदार प्रहार पाहतोय. क्लिअर होईल काय? मिडविकेटच्या वरतून दूर असा लांब पल्ल्याचा गगनभेदी उत्तुंग षटकार. कापुनी येवणारी महेश पाटील आज पूर्ण दिवसभरामध्ये कुठेतरी शांतता होती, पण आता मात्र त्याला सुद्धा माहिती की हा सामना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये मात्र कुठेतरी चांगलं योगदान देणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र ओरपेज चेंडू त्याला मिळाला आणि काय लॉपटेट फटका आपण पाहिलं. मिडविकेटच्या डोक्यावर चेंडूला काढलं 6 धावांसाठी षटकार. आशिष उर्फ मुन्ना याचे ते मात्र स्वागत केलं षटकाराने. धावसंख्या 45 25 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर आता मात्र पाहायला मिळत आहेत. येथे मात्र बॅटच्या स्टिकरला मात्र चेंडू स्पर्श झाला. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर मात्र या ठिकाणी संत गती मात्र मानावी लागेल फलंदाजांना. तर नक्कीच कुठेतरी पवार तर 50 किंवा 50 पेक्षा अधिक धाबा जर इथे जोडल्या विकेट्सवर खुशी संघाने तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्याकडे सुद्धा बॉलिंग अटॅक चांगला आहे. बबलू पाटील, बाउंटी पाटील, त्यानंतर भूषण आणि आपण पाहिलं असेल पहिल्या मॅचमध्ये कुकाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, तर हे सुद्धा आपण विसरू शकणार नाही. आणि जिथं सांघिक कामगिरी होती आतापर्यंत या संघाची, पण इथून मात्र यावेळेस पाहता पुलचा फटका सुरेख धमाका पाहतोय आपण. मिडविकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलंय षटकार. कापुनी येवणारी करीत दैना मातीत मिळवेल पैसा अहो मातीत मिळवेल पैसा. चेंडू ऑन साइडला मात्र खेचून मारला आहे, फुल केलाय. काय जबरदस्त खेळी इथे मात्र प्रस्थापित करतोय फलंदाज विशाल शेलार. अतिशय जबरदस्त हाणाकती प्रहार पाहायला मिळतोय. 2 षटकार 1 चौकारी साईडने आतापर्यंत 18 धावांवर खेळतोय आणि काय चांगला योगदान देतो आपल्या संघासाठी. फक्त 4 चेंडूंना सामोरा गेलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पुढचा चेंडू याच पात्रावर भेटण्या फटका पाहतोय आपण. निश्चित दुसऱ्या धावेची मागणी असेल काय, आणि होय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज विशाल. आणि ज्या प्रकारे योगेश पाटील आपण उल्लेख केला होता की विशाल एक खूप चांगला फलंदाज मधल्या फळीतला आणि संघ अडचणीत असताना मात्र काय जबरदस्त खेळीचा करतोय. आतापर्यंत जर पाहिला आपण 5 चेंडूचा सामना केले आणि त्यामध्ये जर पाहिला आपण 2 षटकाचा समावेश आणि आता मात्र 19 धावसंख्येवर खेळतोय. एक जबरदस्त फटकेबाजी करताना नॉन स्ट्राईकला असेल इथे मात्र पाहतोय आपण फलंदाज महेश. नक्कीच काय जबरदस्त कामगिरी मात्र दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली, कारण मिडल ऑर्डरमध्ये पाहतो की आपल्या संघाला सावरलं आणि मात्र ज्या धाबांची आवश्यकता होती त्या धाबा सुद्धा मात्र जोडल्या. एक चांगली बाब आहे विकेट्स पण कुकच्या संघासाठी. धावसंख्या पाहू शकता आपण 53 धावा फलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका आला तर मात्र एक चांगली धावसंख्या अजूनही आपण म्हणू शकतोय. प्रयत्न तर करतोय महेश पाटील. फटका चांगला होता परंतु गॅप शोधू शकले नाही, कारण मिडविकेट रिझर्वमध्ये आपण पाहिले तर प्रत्येक विषय आहेत, कोणत्या प्रकारची चूक करणार नाही. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी पाहायला मिळाले आणि या फटक्यामागे आपल्याला एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते. 54 धावा फलकावर आणि या डावातील शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू मात्र पेस करेल विशाल शेलार. मूर्ती पाहिली तर पवार अगदी छोटे आहे, परंतु या खेळाडूच्या कीर्त्या भरपूर महान आहेत. इथे मात्र कुठ्याचा चेंडू ऑनसाइडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन कमी झालं. चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. भाग मिल्का भाग आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन चेंडू उचलला जातोय आणि पाहता पाहता फलंदाजाने 3 धावा इथे पूर्ण केल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि अशा पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना विकेट्स पण कुठच्या संघाने नाणेपैकी गमावली. एकूण धावसंख्या जोडल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा 58 धावांचं टार्गेट. तर एकी जर द्यावली दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर जाऊया आपण DJ AM कडे. शुभ माता
तर त्याला सलामी जोडी लगेच पाठवायची आहे माई स्पोर्ट वापरले संघाने, कारण जास्त वेळ आमच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे मी विनंती करतो की थोडंसं आम्हाला कॉपरेट करा, कारण विकी स्पोर्ट कुक्षी संघाची क्षेत्ररक्षण आपण पाहिली तर पूर्णपणे सजवली जात आहे. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आमचा हा VIP कक्ष. अनेक मान्यवर इथे मात्र पाहतो आपण उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ठाल्यांच्या गजराने इथे मात्र आपण पाहतोय दोन सलामीवीर फलंदाज पाहू शकता आपण, ज्यांनी आज PTC मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. 83 धावांची एक वैयक्तिक इनिंग्स आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम त्यांनी आज नोंदवला. आणि नक्कीच मित्र म्हणजे 8 ते 10 वर्षांचा जो विक्रम होता शाहिद खानच्या नावावर, त्यांनी 18 चेंडूमध्ये 78 धावा जोडल्या होत्या. तो विक्रम मात्र आज मोडीत काढला. काय जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये आहे प्रत्येक विषय, आणि आज खरोखरच सर्व प्रेक्षकांची मात्र पहिल्याच मॅचमध्ये आजच्या दिवसाच्या सर्वांची मनं जिंकली. आणि तोच खेळाडू आता मात्र सलामीवीर म्हणून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश आणि प्रतीक लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन इथे मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. तर 58 धावांचं टार्गेट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. या धावांचा पाठलाग केला जाईल का माई स्पोर्ट वापरले संघाच्या माध्यमातून पाहूया. पहिले षटकारात सुरुवात करेल बंटी पाटील, ज्यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी सुद्धा केली होती. पहिला चेंडू फुलटा असा आहे, क्षेत्ररक्षक राहुल पाटील चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप झालाय, परंतु आपल्या संघासाठी कुठेतरी धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र फेकी जर पाहिली तर थोडीशी रॉंग ऑन होती, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतोय रोहन कन्हैयाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला, चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा झेल समाप्त होईल, परंतु झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र जे आपलं नियंत्रण होतं ते मात्र राहुलने गमावलं नाही. अगदी चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र लक्ष त्याने केंद्रित ठेवलं आणि मात्र योग्य त्या वेळी चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये त्याला मात्र यश प्राप्त झालं. पहिल्या चेंडूवर अतिशय आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि इथे मात्र फुलटा चेंडू ग्लान्स करतो. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय लॉंग लेगच्या दिशेने. भूषण पाटील आणि आकाश जोशी इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा दुहेरी आकडा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, कारण तुम्ही जर प्रत्येक चेंडूवर जरा दुहेरी किंवा तिहेरी धावा जर इथे जोडत राहिले तर मात्र धावा चांगल्या पाहायला मिळू शकतील. आणि त्याच उद्देशाने इथे मात्र अतिशय एक अटॅकिंग मूडमध्ये आहे आणि मात्र प्रत्येकने सुद्धा मात्र चांगला असं की नक्कीच या ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा जोडायच्या आहेत. आणि त्याच उद्दिष्टाने मात्र हे दोन सलामीवीर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल, बिनबाद 4. 58 धावांचा पाठलाग इथे मात्र करत असताना वाफाले संघ. अजून एक फुलटा चेंडू, परंतु या ठिकाणी डीप मध्ये आकाश आहे, चूक करणार नाही. कारण या खेळाडूचं मी नेहमीच एक वर्णन करत असतो की अनेक खेळाडू मी पाहिले असतील की गोलंदाजीच्या जोरावर किंवा फलंदाजी जोरावर पारितोषिक पटकावत असतात, मॅन ऑफ द मॅच जे असतात ते पटकावत असतात. परंतु हा जो खेळाडू आहे त्यांनी या क्षेत्ररक्षणाबद्दल एक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारला होता. एवढ्या चांगल्या दर्जाचा हा खेळाडू आपल्याला कुक्षी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बंटी पुन्हा एकदा आता मात्र ओव्हर द विकेटने इथे मात्र कुठे चेंडू ऑन साईडला पेक केलाय. आकाश आहे त्या ठिकाणी, थोडेसे नक्कीच खंबलिंग झाले होते, मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पाहता पाहता फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. काय जीवाच्या आकांताने मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघांना माहिती आहे की ही मॅच किती आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण एका बाजूला पाहू शकता आपण प्रत्येक विषय एक आधारस्तंभ आहे वाफाले संघात आणि प्रत्येकच्या माध्यमातून भरपूर साऱ्या अपेक्षा आहे इथं वाफाले गावाला, माई स्पोर्ट्स संघाला. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर सुरेख फडका, क्लासिकल स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
काय सुरेख फटका पाहिला आपण योगेश पाटील खडे खडे कव्हरच्या वरतून पाठवलंय आणि कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 4 धावेसाठी. पुढचा चेंडू या स्वतः पुलचा फटका हवेत आहे. फटका फसेल काय की मात्र चेंडू निघून जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र रोखू शकणार नाही. 2 धावा घेण्यापासून या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकते ती आता मात्र 13. 58 धावाचं टार्गेट आहे. जवळपास इथे मात्र 15 धावाची सरासरी पार करावी लागेल आता मात्र सामना जिंकण्यासाठी. आणि मी तर म्हणेन की योगेश पाटील जोपर्यंत जोडी आहे तोपर्यंत मात्र निश्चित एक चिंतेचं वातावरण असेल विकी स्फोटक कुकी संघामध्ये. ज्या प्रकारे प्रतीक नावाचा वादळ सकाळी खेळपट्टीवर आला होता आणि काय जबरदस्त धमाल आणि कमाल एक विध्वंसक फटकेबाजी केली होती. चला आपण वेळ कमी घ्या, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. नक्कीच मित्र एवढंच म्हणेन विकी कुकी संघाने जो विजयाचा जो अडथळा आहे तो म्हणजे प्रतीक विषय. तुम्हाला नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रतीकला मात्र स्वस्तात बाद करावा लागेल आणि वापाल्या संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रतीकला मात्र या ठिकाणी संयमाच्या आधारावर इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र टिकून राहावं लागेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता या ठिकाणी बिनबाद 13. तर गोलंदाज बबलू येतोय. स्वतः बबलू टायगर म्हणून ज्याचं नाव आहे सातत्याने उल्लेख करतोय आम्ही की हा खेळाडू विकी स्फोटक कुकचे संघासाठी एक महत्त्वपूर्ण नंबर 1 चा खेळाडू का आहे तो बबलू येतोय. आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी हा षटक दोन्ही संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समोर डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी आतिश नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. तर आपण ही इनिंग्स पाहू शकता हायलाइट्स क्रिकेट आणि इथे मात्र काय जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतो आतिशच्या माध्यमातून. डावा एस्टीवर चेंडूची फेकी होती आणि इथे मात्र जबरदस्त एक्झिक्यूट केला फलंदाज आतिशने आणि मात्र ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये हा दमदार षटकार. काय क्लास दाखवलंय. फ्लिक केला होता चेंडूला फक्त. यावेळेस पाहता अजून एक त्याच प्रकारे फटका पाहतोय. रोकेल की नाही मात्र अतिशय वेगात चेंडू निघून जाईल सीमा पार. हा दमदार अजून एक चौकार. शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. आपलं मी जय हनुमान चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. पर मी एवढंच म्हणेन की कुठेतरी या सामन्यासाठी विकी स्फोटक कुकी संघाने मात्र अभ्यास केला असेल प्रत्येक विषयाचा. परंतु मात्र या ठिकाणी प्रश्न आले अतिशय ज्याप्रमाणे इथे मात्र फलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त अंतर सुद्धा प्राप्त करेल चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट सीमारेषेच्या बाहेर जात असताना 7 धावांसाठी षटकार. पण इथे मात्र डावखुरा फलंदाज आतिशच्या बॅटमधून उल्लेख केला होता की इथे मात्र प्रतीकचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. पण इथं मात्र अतिशय अप्रतिम दमदार फटकेबाजी करताना पाहतोय आपण. डावखुरा फलंदाज तो म्हणजे आतिश यांच्या आतिशबाजी इथं पाहतोय मैदानामध्ये. काय जबरदस्त लयमध्ये हा फलंदाज पाहतोय आपण. आणि किती बबलू पाटील त्याचं मागणं ठरतोय. आतापर्यंत आपण 9 चेंडूचा सामना पाहिलेला आहे. 29 धावा जोडलेल्या आहेत आणि मात्र एवढ्याच धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. परंतु चेंडूची संख्या जर पाहिली 15 चेंडूमध्ये 29 धावा तुम्हाला इथे मात्र जोडायच्या आहेत. का जबरदस्त खेळ इथे मात्र धावांचा पाठलाग करत असताना मात्र माई स्पोर्ट वापाली संघ करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा डाबा एसटीवर चेंडूची फेकी थोडी सफल झाली. परंतु हा चेंडू आपण जर पाहिलं तर एस्टांच्या डोक्यावर मात्र निघून जातोय. डॉट चेंडूची इथे मात्र सांगता होत असताना आणि पहिला डॉट चेंडू आतापर्यंत या ठिकाणी फलंदाजाने केला आहे. 29 धावा फलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडूची फेकी पाहायला मध्ये फुलटॉस आहे. अतिशय वेगाने चेंडू आलाय बाकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. परंतु करण शिलारकडे थोडीशी कमलिंग पाहायला मिळाली. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा फलंदाजाने कन्वर्ट केल्या. आणि आता मात्र कुठेतरी पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. कारण आपण पवार पाहतो की या एकही गडी या संघाने गमावला नाही. चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावांची. अगदी बरोबर सांगितलं आपण. सहमत आहे. यावेळेस स्वतः फुल टॉसवर टर्न केला चेंडूला. चांगला फटका परत पण यावेळेस स्वतः प्लेसमेंट ठीक नव्हती. मिड्युकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र अंतिम चेंडूवर पाहतोय आपण एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणारा. ज्या प्रकारे उल्लेख केला होता खेळाडू कक्षामध्ये धावसंख्या जर पहिली आपण धावपल करू तर मात्र 32. सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र 26 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाही. एखादा विकेट इथं मात्र वापसी करून देईल विकी स्फोटक कुकच्या संघाला. पण तो विकेट घेणार कोण?
परंतु मित्र म्हणे की या सामन्यामध्ये आता मात्र पूर्णपणे पारदर्शक जड माहीस्फोट वापरले संघाचा पाहायला मिळतोय, कारण 2 षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर धाबा जोडल्या तर या ठिकाणी 32 आणि मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 26 धावांची गरज. आपण हा हायलाइट क्रिकेट पाहू शकता. प्रत्येक विषयाची जी मोठी इनिंग्स 19 धावांमध्ये 83 धावा त्याने जोडल्या होत्या, ते आपण इनिंग्स इथे मात्र आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. काय जबरदस्त फलंदाजी केली होती प्रत्येक विषयाने, जवळपास 11 षटकार त्या इनिंग्समध्ये प्राप्त केले. काय जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतो एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. दुर्गेश भुईरवर पूर्णपणे हल्ला बोल चढवला होता. इथे मात्र पाहू शकता आपण षटकार आणि चौकाराचा पाऊस पाहायला मिळतोय. भन्नाट फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये पाहतोय आपण. आणि नक्कीच खरोखर या एसके टीमसाठी एकदा सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवा, ज्याप्रमाणे या स्पर्धेचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित नो डाऊट खूप सुरेख आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. आणि इथं मात्र काय सुरेख फलंदाजी पाहतोय. 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 26 धावेची अजून आवश्यकता आहे. एका विकेटची अजून गरज आहे, ती म्हणजे विकी स्फोट कुक्षी संघाला. भूषण पाटील तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल. पहिला चेंडू अगदी या पायांच्या मधून या ठिकाणी फरार झाला. जोरदार अपील पाहायला मिळतंय बबलू पाटील कडनं, परंतु पंचांवर मात्र कोणताही दडपण नाही. आता मात्र दोन्ही पंच या ठिकाणी चर्चा करतील आणि चर्चेनंतर नक्कीच जो काही डिसिजन येईल तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. तर यानंतर मितेश इलेव्हन करून संघ आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे आणि कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण मित्रांनो पुढील या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. निश्चित वातावरणात थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं आज. जर पाहतोय आपण दुपारनंतर प्रथम आकाशामध्ये जर पाहिलं आपण सूर्य आणि ढगामध्ये लपंडाव, आणि त्या लपंडावच्या खाली जर पाहिलं आपण चेंडू बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. काल रात्री थोडंसं हलक्या हलक्या सरी कोसळत होते, असं वाटलं होतं की सामना होईल की नाही, पण सकाळपासून स्वच्छ वातावरण आणि स्वच्छ क्रिकेट पाहतोय आपण. सामना खूप एक छान रंगतदार स्थितीकडे ते मात्र येऊन ठेपलंय. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून संघर्ष करावा लागेल निश्चित फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा. नक्कीच पहिल्या चेंडू डॉट आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा अपील पाहायला मिळते पंचांकडे. लेग बिफोरच्या रूपाने यस इट इज आउट. पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज मात्र बाद होईल. आतिश चांगली इनिंग्स इथे मात्र केल्यानंतर माघारी परततोय. 24 धावांची एक दमदार इनिंग्स मित्र म्हणे, कुठेतरी मॅच विनिंग इनिंग्स मित्र म्हणे या ठिकाणी आतिश करणं. आणि मात्र या ठिकाणी लागतोय 22 फूट वापरले संघाला पहिला झटका. आणि सर मधल्या एसटीवर जाणारा चेंडू होता, तसाच पॅडवर आदळतोय प्रश्न विचारलं आणि सहमत झाले पंच. आणि पंचाचा बोट आकाशाकडे, आणि ज्या क्षणी विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज भूषण. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली षटकामध्ये. सामना आता मात्र मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. इथून मात्र सांगता येणार नाही की सामना कुठला संघ घेऊन जाईल. नक्कीच नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 26 ची गरज होती, आता मात्र 10 चेंडूमध्ये 26 ची गरज आहे. कारण भूषण पाटीलने 2 चेंडू चांगले हाताळले. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली. एक चांगला संसार चालू होता किलपट्टीवर, तो संसार उद्ध्वस्त केला भूषण पाटीलने, कारण आतिशला मात्र या ठिकाणी माघारी धाडलं. नवीन फलंदाज प्रथमेश इनिट नंबर 3. 10 चेंडू विजयासाठी 26 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय भूषण. याच पात्र काय घडले पाहिजे. फाईन फटका पाहता पण नॉन स्टॉप रिजन कडे चेंडू मात्र फरार होईल काय, आणि होय सीमा पार. हा एक चौकार. खराब क्षेत्रक्षण मित्र म्हणे कुकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो, कारण हा चेंडू अडवणं गरजेचं होतं, कारण चेंडूमध्ये एवढा वेग सुद्धा नव्हता की तुम्ही त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकले नसते. परंतु या ठिकाणी चुका पाहायला मिळाल्या, कारण प्रत्येक धाव आता मात्र फार इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे विकी स्फोट कुक्षे संघासाठी. तुम्ही जर अशा प्रकारे त्या धाबा खर्च केल्या तर मात्र तो आव्हान जो आहे तो अजूनही सोपं ठरू शकेल माही स्फोट वापरले संघासाठी समोर. आणि सर्वात महत्वाचं गोलंदाजचं मनोधैर्य कमी होते जेव्हा क्षेत्रक्षण खराब होते. अशा स्थितीमध्ये तो भूषण निराश असेल, पण निराश होऊन चालता येणार नाही, वापसी करावी लागेल. खूप छान एका प्लॅटफॉर्म उभं केले या षटकामध्ये आपल्या संघासाठी, तो म्हणजे भूषण. सज्ज होताना परत यावेळेस पाहता जुने एका चांगला चेंडू, अप्रतिम टप्पा पडल्यानंतर किंचित थोडासा सपकन बाहेर निघतोय. सफल झाला होता, ऑनसाईड कडे धमाका करायचं होतं पण बीट होतंय. आणि योगेशचे वारंवार उल्लेख केल्या गेल्या षटकामध्ये की कशा प्रकारे संघाला वापसी करून देतोय. अप्रतिम गोलंदाजी करताना येते मात्र भूषण येतोय आपल्या संघासाठी. आणि हे षटक सांगून जाईल की कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकेल, कारण भूषण पाटीलकडे क्षमता आहे की तो नक्कीच या सामन्याची कायापलट तो करू शकतो. आतापर्यंत 4 चेंडू पाहिले, अगदी योग्य टप्पा त्याने मात्र या ठिकाणी पिक केला आहे. अजून एक चांगला चेंडूची पैकी काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक पूर्णपणे निराश आहेत. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले,
4 धावा नक्की त्यांनी खर्च केला, परंतु त्या कुठेतरी क्षेत्ररक्षणाची चुकी पाहायला मिळाली आणि त्या मात्र या 5 चेंडूवर मात्र त्याला बॅटच्या साहाय्याने मात्र एक धाव जोडता आले. एवढ्या चांगल्या दर्जाचा खेळ इथे मात्र भूषण पाटलीकडे पाहायला मिळतो. 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी माहीस्फोट वापारी संघाला 22 धाब्यांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र वापारी संघ कमबॅक करेल, परंतु या चेंडूवर जर भूषण पाटीलने कमी धाबा खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये वापारी संघावर आपल्याला दडपण पाहायला मिळू शकेल. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. बघूया चेंडूवर काय होते. सफल झालाय मोठा फटका इथं मात्र पाहतोय आपण. चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या वरतून, भिरकावलंय षटकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. हे सामना खूप एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. योगेश पाटील मी तर म्हणेन की अजून सामना पूर्णपणे जर पाहिला आपण दोन्ही संघाकडे नाही आहे. इथून मात्र एकच सांगेल दोन्ही संघाला, जो इथून चांगला खेळ उंचावेल तो मात्र सामना जिंकेल. जो जिता वही सिकंदर कोण बनेल या षटकामध्ये पाहायचे, कारण की 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 16 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच मित्र एवढंच म्हणे की भूषण पाटील जे 5 चेंडूवर कमावलं होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवर कुठेतरी मात्र गमावलं, कारण खराब लेन मित्र म्हणे. कारण राईट हँड फलंदाज होता, मात्र तुम्ही डाबा इष्टीवर अशा फलंदाजाला मात्र पाठीमागे चेंडूला आपली देऊ शकत नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र काय जबरदस्त हुकच्या अंदाजामध्ये फटका केला तर प्रथमेशने आणि 6 धाबा इथे मात्र प्राप्त केल्या. समीकरण पाहू शकता आपण. 6 चेंडू विजयासाठी 16 धाब्यांची गरज. अजूनही आपण जर विचार केला सामन्याचा तर समान कामगिरी दोन्ही संघांची पाहायला मिळते, परंतु एक प्लस पॉईंट असा आहे की प्रत्येक विषय अजूनही खेळपट्टीवर स्थिर उभा आहे आणि जोपर्यंत प्रत्येक विषय खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या ज्या आशा आहेत त्या नक्कीच पल्लवित असतील. त्या म्हणजे माहीस्फोट वापाली संघाच्या. जर एखाद्या वेळी जर या ठिकाणी गोलंदाजाने प्रत्येक विषयाला जर बाद केलं तर मित्र म्हणेन की पवार विकीस्फोट कुक्षी संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल. अगदी बरोबर सांगितलं आपण. आणि एका दुर्दैव म्हणावं लागेल तर मात्र प्रत्येक पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे. पण 18 चेंडूचा खेळ झाला, त्यामध्ये फक्त 3 चेंडूचा सामना आता मात्र प्रत्येक यांनी केलेला आहे. आणि एका जमेची बाजू की प्रत्येकाला नॉन स्ट्राईकला ठेवलं, हे जे शुभ संकेत मानतोय आपण विकीस्फोट कुक्षे संघाचं. नक्कीच काय जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते वाफाले विरुद्ध कुक्से. कारण आपण एका बाजूला पाहिलं तर जो संघ आपण पाहतो या पहिल्या क्रमांकावर रँक करतो आणि एक दुसरा संघ पाहिला तर नक्कीच त्या संघाचं याच हंगामामध्ये मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे पीटीसी क्रिकेटमध्ये. तर शेवटचं षटक करण शेलार धुरा सांभाळेल और विकेटने. पहिला चेंडू फुलटास, पंचांचा नो बॉलचा इशारा, बीमार इशारा. मी तर म्हणेन हा बीमार नव्हे तर विकीस्फोट कुक्षे संघाला बीमार करणारा हा चेंडू मी तर म्हणतो या ठिकाणी. कारण फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या, 1 धाव बोनसच्या रूपाने, म्हणजे 3 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. बहाल केल्या अगोदर आपण कर्जबाजारी पवार आणि त्यामध्ये हे उसने शेजारी पाहायला मिळत आहेत. खराब चेंडूची सुरुवात. कदाचित बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. पहिला चेंडू खराब होता, भीमर चेंडू आणि या फ्रीडचा इशारा. इथं मात्र आता समीकरण थोडंसं सोपं आहे. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 13 धावेची आवश्यकता. फ्रीटवर इथं मात्र फ्रीडचा चेंडूचा सामना करण्यासाठी प्रत्येक नावाचा वादळ सज्ज होतोय. नक्कीच कमबॅक करावं लागेल करणला, कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची स्वाभिमानाची. तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला या मैदानावर या स्पर्धेमध्ये तुम्हाला केलावं लागेल. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. फ्रीज चेंडू होता मात्र हवं तसं फायदा होऊ शकले नाही. एक चांगल्या चेंडूची लेथ इथे मात्र पाहायला मिळेल. चांगला कमबॅक केला आहे करणने. तर 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली. तर 4 धावा इथे मात्र जोडल्या आहेत पहिल्या चेंडूवर. आता मात्र येणारे 5 चेंडू असतील आणि विजयासाठी आता मात्र 12 धाब्यांची गरज. आणि एक मी नक्कीच म्हणेन की करणसाठी एक बेनिफिट आहे, कारण आता मात्र त्याच्यासमोर युवा फलंदाज आहे प्रथमेश. परंतु आपण युवा म्हणून चालणार नाही, कारण त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिलेला आहे, एक चौकार पाहिलेला आहे, म्हणजे त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. परंतु तर करणने जर इथे मात्र चांगली गोलंदाजी केली तर मात्र त्या तुम्ही फलंदाजाला या खेळपट्टीवर थांबवू शकता. फुलटा चेंडू, खराब चेंडूची फेकी ऑन साइडला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. गुरु साईनाथ महाराज की जय. पहिला पण फुलटॉस चेंडू डाव्या स्टीवर होता, फक्त बॅट लावली आणि काय परफेक्ट टायमिंगच्या बळावर हा फटका खेळला गेला. मिडविकेटच्या वरतून फेकून देतोय षटकार. आता माझा सामना जिंकण्यासाठी एक सोपं समीकरण पाहतोय. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 6, म्हणजे खूप सोपं समीकरण. इथं मात्र पाहतोय आपण वाफाळे संघासाठी पूर्णपणे. आता मात्र मी तर म्हणेन की सामना वाफाळे संघाकडे इथे मात्र झुकताना पाहतोय आपण.
आता मात्र मी एवढं की कुठेतरी मयूर पाटीलची उणी मात्र या संघाला भासते कारण कारणास्तव मात्र तो संघामध्ये इन नाही आणि मात्र निकी तो इन नसल्या कारणाने मात्र ही परिस्थिती आज आपल्याला विकी स्पोर्ट कृषी संघाची पाहायला मिळते या इथे मात्र या ठिकाणी चेंडूला उडवला चेंडू हवेत आहे चेंडू नक्कीच जाईल का सीमारेषेकडे नाही कारण मैदानाच्या आतमध्ये टिपला झेल आणि खेळ संपला या ठिकाणी प्रथमेश माघारी पले लागतोय तिसरा नव्हे तर दुसरा झटका वापाले संघाला 2-0. जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाली आपल्याला डीप स्क्वेअरलेकडे बंटी पाटील होते आपण रिप्लायमध्ये पाहू शकता एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी हवेच्या साह्याने मात्र चेंडू सीमारेषेकडे मात्र निकीचं ट्रॅव्हल होईल परंतु खूपच छानपैकी झेल समाप्त केला भरपूर वेळ चेंडू आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि मात्र काय नियंत्रण पाहायला मिळतोय आपल्याला डीपमध्ये बंटी पाटीलचा चेंडू शिल्लक आहे 3 धाब्यांची गरज आहे 6 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आकाश परंतु ऑन स्ट्राईकला आहेत आता मात्र प्रत्येक विषय इथे मात्र सरळ बॅटर लॉप करतो चेंडू कार्पेटचे सान्य मित्र निघून जातो डीप लॉंग अपकडे पहा रणनीतीमध्ये थोडंसं बदल पाहायला मिळालं कारण प्रतीक सांगतो की मी सर्व चेंडूचा मी सामना करेन कारण हा मॅच मला जिंकायची आहे ही मॅच मला फिनिश करायची आहे परंतु मी तर म्हणतो की सामना जिंकण्यासाठी प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 6 म्हणजे जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास इथं मात्र दाखवावा लागेल 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता गोलंदाज सज्ज होताना राईट आमोर विकेट यॉस आता फोर्स केलाय अतिशय जबरदस्त धमाका आणि जो आत्मविश्वास होता तो इथं मात्र सिद्ध करतोय आणि विजयी षटकार जे काय आज पलटवार पाहायला मिळाला आपल्याला या स्पर्धेमध्ये कारण पीटीसी मधील नंबर 1 वर रँक करत असताना विकी स्पोर्ट कुशंकला मात्र माही स्पोर्ट आपल्या संघाने पराभूत केलं आणि ते सुद्धा जर पाहिले तर एकतर्फा सामना मी तर म्हणेन कारण काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली 1 चेंडू शेष ठेवत असताना मात्र या धावांचा पाठलाग केला आणि या सामन्यातील हिरो आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवणारा खेळाडू आहे ज्याने जबरदस्त सुरुवात करून दिली आणि मात्र विजयाच्या ज्या आशा होत्या त्या पल्लवीत ठेवल्या अर्थात आतिश इज द मॅन ऑफ द मॅच आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक विषयाच्या बाटमध्ये तब्बल आपल्याला 100 धाबा पाहायला मिळाला म्हणजे अगदी धाबांचा पाऊस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला